म्हणून करा करा रे श्रीरापती, नटा नटा कीर्तन वृष्टी, ते नर मोक्षा ते पावती ऐसे बोलती सुरवर. हे 24 मूर्तीचे उद्धरण, शिवसहस्र नामसी गहन. हाचे हरिहराचे चिंतन, विश्वं वंदे हे मूर्ती ते माऊली. ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 22 आणि माऊलींनी यावर भाष्य केलेलं ज्ञानेश्वरीतलं 189 क्रमांकाची ओवी 8वा अध्याय याचं आज आपण चिंतन करणार आहोत. पुरुषस्य परापार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्या, यस्यांतस्थानी भूतानी येन सर्व मिदंततम. अर्थात सर्वाहून श्रेष्ठ असा या पुरुषोत्तम भगवंताचा लाभ हवा असेल, त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती इतर कोणत्याही मार्गाने होत नाही. त्याकरता आपली अनन्य भक्तीच असावी लागते महाराज. अनन्य भक्तीनं फक्त प्रापंचिक सुख आपण प्राप्त करू शकतो. काल आपण चिंतन केलं की नवस बोलले नवसाला इतर देवदेवता पावतील. अर्थात त्यांना आपल्या प्रापंचिक गरजा पूर्ण करण्याचं बळ हे भगवंताने दिलेलं आहे. निर्मिती भगवंताचीच आहे, परंतु मोक्ष प्रदान करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंतामध्ये आहे. म्हणून तर भगवंत 9व्या अध्यायामध्ये सांगतात की येपी अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता, ते अपि मामेव कौंतय्य यजन्ति अविधिपूर्वकम. इतर देवदेवतांना नमस्कार केलेला, त्यांची पूजा अर्चा केलेल्या अर्जुना, माझ्याप्रती ती पूजा समर्पित होतेच, कारण शेवटी डिपार्टमेंट माझंच आहे भगवंत सांगतात. परंतु त्या देवदेवतांच्या अंगी मोक्ष प्रदान करण्याचं सामर्थ्य नाही. त्याकरता फक्त आणि फक्त माझ्याच ठिकाणी जीवानं शरण यावं लागतं. मामेकम शरणम व्रज. माझ्या ठिकाणी शरण आल्याशिवाय त्या अंतिम साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. हां, भौतिक सुख पाहिजे असतील, प्रापंचिक सुख पाहिजे असतील तर इतर देवदेवता त्यासाठी समर्थ आहेत. अनानी भक्तीनं त्या देवदेवतांची प्राप्ती तुम्ही करून घेऊ शकतात, त्यांना संतुष्ट करू शकतात. नवस बोललं, स्तुती केली की अतिशय कमी कष्टानं, कमी प्रयत्नानं इतर देवदेवता प्रसन्न करून घेता येतात. परंतु भगवंतांना प्रसन्न करायचं म्हणलं तर अनन्य भक्तीच असावी लागते. सर्वार्थानं समर्पण व्हावं लागतं. मी कोण आहे याचंही भान विसरून जावं लागतं महाराज. स्वस्वरूपाचा, स्वसुखाचा, स्वार्थाचा या सगळ्यांचा त्याग करावा लागतो. अगदी निसंग होऊन जेव्हा भक्ती केली जाते, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता, कुठल्याही सुखाची, स्वार्थाची अपेक्षा न करता, निस्पृहपणे, निस्वार्थपणे, निष्काम भावनेतून जेव्हा भगवंताची स्तुती केली जाते किंवा भक्ती केली जाते, त्यावेळेस त्या भक्तीला अनन्य भक्ती म्हटलेलं आहे महाराज. आपण या आधीच 1-2 दिवस आधी चिंतन केलं की बाळ ध्रुव सर्वसंग त्याग करून निघाला. राजपुत्र होता महाराज.
राजा परीक्षित सम्राट होता, संपूर्ण पृथ्वीचा मालक होता, स्वामी होता. परंतु 7 दिवसात तक्षक येईल आणि चावा घेऊन तुझा मृत्यू होईल, असं शमीक ऋषीचा पुत्र शृंगी ऋषीनं शाप दिला होता महाराज. वडिलांची विटंबना केली, मेलेला सर्प त्यांच्या गळ्यात टाकला ध्यानस्थ बसलेल्या ऋषीच्या. तो राग अनावर झाला पुत्राचा आणि त्यांचा पुत्र शृंगी यांनी राजा परीक्षिताला शाप दिला महाराज. आता 7च दिवसात आपण मरणार, कारण त्यावेळेचे शाप हे खरे होत होते महाराज. आता सारखं नाही. आता दिवसभरात बरेच जण एकमेकाला शाप देतात, पण ते कावळ्याच्या शापाप्रमाणे असतात महाराज. त्याला तितकी योग्यता राहावी लागते, त्या शाप देणाऱ्याचं तितकं जप तप असावं लागतं महाराज, तितका आध्यात्मिक अधिकार असावा लागतो, तितके पुण्याचं त्या ठिकाणी जोड असावी लागते, तेव्हा त्या शापाचा परिणाम होत असतो. राजा परीक्षिताला वैराग्य प्राप्त झालं, कारण 7व्या दिवशी मरण म्हटल्यावर कुठल्या सुखामध्ये माणूस जगणार आहे महाराज. सुख उपभोगायला ती मानसिकता तरी असेल का? म्हणून ज्या क्षणी शापाचा निरोप मिळाला त्याच क्षणी राजा परीक्षितानं सर्व संग त्याग केला महाराज. आणि यमुनेच्या तीरी त्या ठिकाणी अनाशन व्रत सुरू केलं. शुक मुनी त्या ठिकाणी आले आणि मोक्षाकरता 7 दिवस भागवताचं कथन करून 7व्या दिवशी राजा परीक्षिताला मोक्ष मिळाला महाराज. सुख नव्हते का? अहो, राजा होता, सम्राट होता, सर्व सुख लोडून घेत होते. दिमतीला नोकर चाकर दास दासी सैन्य सेनापती राण्या मुलं सर्व काही भरभरून होतं. पण त्या सर्वांचा त्याग करून जेव्हा निसंग झालं त्यावेळेस ज्ञानाची प्राप्ती झाली महाराज. जोपर्यंत आम्ही प्रपंचामध्ये आसक्त आहोत, या इहलोकीच्या क्षणभंगूर सुखामध्ये आम्ही लीन झालेलो आहोत, आसक्त झालेलो आहोत, तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होत नाही, मोक्षाचा मार्गही दिसत नाही महाराज. मृत्यूचं स्मरण करून जर भगवंताचा ध्यास केला, मृत्यूचं स्मरण करून, पण नेमकं इथंच आम्ही चुकतो. आम्ही जसं काही अमर व्हायला आलो आहोत अशा आविर्भावामध्ये आम्ही जगतो महाराज. वास्तविक आम्ही रोज पाहतो, बरोबरीचे कितीतरी निरोप येतात, कितीतरी माणसं निघून जातात या जगताचा निरोप घेऊन. महाराज तर म्हणतात महाराज की एक पाहत असा एकाची दहने. अरे बाबा हो, चिता जडताना तुम्ही पाहतायत, सावध त्या गुन्हेगारी न व्हा. प्रत्यक्ष डोळ्यापुढे असं दिसत असताना तुम्ही सावध का होत नाहीत? एक ना एक दिवस असंच चितेवर आपल्याला झोपून या जगताचा निरोप घ्यावा लागणार आहे. ज्या शरीराकरता आम्ही, ज्या शरीराचा गर्व धरून आम्ही आयुष्यभर जगतो आहे, ते शरीर मुठभर त्याची राख होणार आहे. हे चित्र तुम्ही प्रत्यक्ष पाहतायत तरी सावध का होत नाही? मारा हाक देवी भय अट्टहासे. भीती नका होईना त्याचं नामस्मरण करता आलं पाहिजे. पण आम्हाला मरणाची भीतीच नाही महाराज. एक दिवस मरण आहे हा विचार, नेमका हाच विचार ज्याचं स्मरण व्हायला पाहिजे, तोच विचार आम्ही बाजूला ठेवतो आणि आयुष्यभर आनंदात जगत असतो. अर्थात ही सुद्धा भगवंताचीच कृपा आहे जीवावर, की मरण प्रत्येकाला असताना सुद्धा त्या मरणाचं स्मरण न होऊ देणं, वर्तमानातलं सुखाचा उपभोग जीवाला भरभरून देणं, ही सुद्धा भगवंताचीच आहे. नाहीतर तितक्या प्रखरतेनं जर मरणाचं चिंतन होत राहिलं तर सुखामध्ये जीव रममानच होणार नाही महाराज. त्याला विरक्त हो म्हणायची गरजच पडणार नाही, वैराग्य आपोआप त्याला प्राप्त होऊन जाईल. पण नेमकं आम्ही मरणाचं स्मरण करत नाही महाराज. म्हणून तर तरुण सागरजी महाराज म्हणायचे
की गावामध्ये एक वेळेस मारुतीरायाचं मंदिर नसले तर चालेल, पण गावातल्या मध्यभागी चौकामध्ये स्मशानभूमी बांधा. का? त्या ठिकाणी जात असलेला ते प्रेत विल्हेवाट करत असताना त्या प्रेताची ते डोळ्यांना बघू द्या. जी धुंदी तुका म्हणे हे लोकीचे व्यवहारे नका डोळे धुरे भरोने राहू. ज्या धुंदीमध्ये मनुष्य जगतो आहे, ज्या आविर्भावामध्ये, ज्या गर्वामध्ये बुडून गेलेला आहे, त्याचा गर्व हरण करण्याकरता गावातल्या चौकामध्ये स्मशानभूमी मंदिरासारखे बांधा म्हटले होते, की तितकं डोळ्यापुढे आल्यावर का होईना वैराग्य प्राप्त होईल. खऱ्या अर्थानं वैराग्य तेव्हाच प्राप्त होतं महाराज, ज्या वेळेस आम्ही मरणाचं स्मरण करतो, मनापासून स्मरण करतो, त्यावेळेस खरं वैराग्य प्राप्त होत असतं. आणि त्याशिवाय भगवंताची अनन्य भक्ती होत नाही. म्हणून जो अनन्य भक्ती करतो अशा साधकाला नंतर काही करण्याचं शिल्लक राहत नाही महाराज. त्याचं सगळं भगवंतच करतो. तो कर्म करतो, पण निष्काम भावनेनं तो कर्म करतो. ते ईश्वराची इच्छा आहे म्हणून तो कर्म करतो. जे वंचित आहेत, निराधार आहेत, असहाय्य आहेत, अशा घटकांसाठी तो कार्य करतो. त्यात त्याचा स्वार्थ नसतो महाराज. आसक्ती नसतेच. फळाची अपेक्षा तर मुळीच नसते. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचनम. आजही या वर्तमानामध्ये असे कितीतरी विभूती आहेत, कितीतरी साधुसंत आहेत की संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजाकरता वाहून घेतलेलं आहे महाराज. समाजातून मिळणारा मोबदला, प्रवचनात मिळणारा सेवेचा पैसा, ती दक्षिणा, ती संपूर्ण अनाथाश्रम वृद्धाश्रमाकरता लावतात. प्रपंच नाही महाराज. अशा काही विभूती आहेत, स्वतःचे प्रपंच नाहीत, त्यांना काहीच प्रपंच नाही, विरक्त आहेत आणि भरभरून समाजसेवे करतात. असे जे कृष्ण भावना भावित माणसं आहेत, भगवंत म्हणतात मोक्ष त्याची वाट पाहतोय, वाट. कारण हे जे आयुष्यभर चाललेलं आहे, भगवंताचं नामस्मरण आणि निस्पृहपणे निष्काम भावनेनं कुठल्याही फळाची अपेक्षा न करता, तळागाळातल्या वंचितांकरता, असहाय्य घटकाकरता त्यानं संपूर्ण आयुष्यच वाहून घेतलेलं आहे. तप, आयुष्यभराचं तप त्या ठिकाणी कारणे लावलेलं आहे. अशांची भक्ती ही अनन्य भक्ती आहे महाराज. आणि ही भक्ती भगवंताला आवडते. आणि असा भक्त जो आहे त्याला भगवंत म्हणतात माझ्या धामाप्रती मीच घेऊन जात असतो. वाट दावी करी धरून या. त्याला चुकीच्या रस्त्यानं जाऊ देण्याचा प्रश्नच येत नाही अर्जुना. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 189 क्रमांकाचे म्हणतात, आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नी व्रते येणे कारणे जयाते पुरुषावर्थ म्हणजे पुरुष मनोये. त्याला पुरुष का म्हटलेलं आहे? कारण ही मायारूपी जी आहे, जी भुरळ घालते, ती माया जीवाची परीक्षा घेण्याकरता जी अहोरात्र कार्य करत राहते, ती माया, ती भगवंताची पत्नी आहे म्हणे. पतिव्रता एक पत्नी, ती व्रतात पडली आहे. हे संपूर्ण जगाला भुरळ घालण्याकरता अहोरात्र कार्य करते आहे. आणि या कार्य करणाऱ्या पतिव्रतेचा पती कोण आहे? पुरुष. तर तो परमात्मा आहे. म्हणून त्याला पुरुष म्हटलं जातं. आणि त्या पुरुषाची अनन्य भावाने जेव्हा आमच्याकडून भक्ती होते, त्यावेळेस ती स्वतः चालत अशा भक्ताकडे येत असते महाराज. आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नी व्रते येणे कारणे जयाते पुरुष मनोये. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.